नमस्कार. मी सोनम ठाकूर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा हा एपिसोड खूप खास आहे. का खास आहे? कारण की नेहमीच मी माझ्या एपिसोडमध्ये ज्या महिला आहेत किंवा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, नेहमी मी त्यांच्या घरी त्यांना भेट द्यायला जाते. पण हा आजचा एपिसोड खास आहे ह्याच्यासाठी कारण की आज माझी मैत्रीण माझ्या घरी येणार आहे. आणि माझ्या घरी यायचं कारण हे, की माझ्याकडे आज एक खूप छान सरप्राईज आहे तिच्यासाठी. तर तिच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. तर ती एक अशी धैर्यवान स्त्री आहे, की जिने आपल्या आयुष्यात कठीण संकटाला सामोरे जाऊन, कठीण संकटाला न घाबरता तिने त्याच्यावर विजय मिळवला. संघर्षातून उभे राहिलेलं स्वप्न हे नेहमी खास असतं आणि आज आपण त्या स्वप्नामागची कहाणी बघणार आहोत. तर मग चला भेटूया. हाय. हाय, वेलकम, वेलकम. वेलकम, थँक यू सो मच. खूप खूप स्वागत. थँक यू. तर मोना तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये. थँक यू सो मच. तर तुम्ही थोडंफार तुमच्याबद्दल सांगा सर्वांना. ओके. माझं नाव मोनिका रुपेश काळे. मी दादरला राहते. लग्न झालं आणि मग नायगाव आपल्या इथं आली, शिफ्ट झालो. लग्नानंतर मग मी 2012च्या नंतर मग मी इकडे दादरला शिफ्ट झाली. आणि त्याच्यानंतर मी 2-3 ठिकाणी जॉब वगैरे केला. पण मी नंतर आता सध्या रिसेंटमध्ये मी हाऊसवाईफ आहे आणि एक स्टार्टअप बिझनेस म्हणून मी माझा एक बिझनेस चालू केला आहे. तर त्याचीच आता म्हणजे पुढे घेऊन जायचंय. तर त्याच्यामध्येच म्हणजे मला करियर करायचंय आता. तर मोना मला एक सांगा, की बिझनेस म्हणजे कसा बिझनेस आहे? काय आहे त्या बिझनेसमध्ये? त्याची थोडी माहिती द्या. माझा बिझनेस आहे ना, म्हणजे लेडीज रिलेटेडच आहे. अच्छा. आपल्याला जे आता जे प्रॉब्लेम होतात, हेअर प्रॉब्लेम असतात, स्किन प्रॉब्लेम असतात, त्याच्यावरती एक सोल्युशन म्हणून आणि हे केमिकल बेस्ड न वापरता, आपण जेवढं शक्य होईल तेवढं नॅचरल नॅचरल. आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ते प्रॉडक्ट ज्याने काही आपल्याला साइड इफेक्ट वगैरे होणार नाही. असे प्रॉडक्ट मी तयार केलेत. म्हणजे माझी मैत्रीण तयार केलेत आणि तो बिझनेस आम्ही पुढे घेऊन जातोय. अच्छा, म्हणजे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण मैत्रीण सुद्धा पण आहे. आहे. तर मग ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय-काय हेअर ऑइल आहे, हेअर हां. शॅम्पू आहे, ह्याच्यामध्ये ब्युटी रिलेटेड म्हणजे आपलं रिलेटेड सर्व हं. काही आहे. मग त्याच्यामध्ये काजळपासून, ब्युटी प्रॉडक्टपासून, लिपस्टिक, सोप वगैरे. सोप वगैरे, हेअर ऑइल, हेअर शॅम्पू वगैरे सर्व काही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर हे तुम्ही किती वर्ष झाले हे करताय? मी आता मग 3 वर्ष झालेत मला ते करून. 3 वर्षापासून करताय. हां. अच्छा, मग ते 3 वर्ष म्हणजे तुम्हाला कशी आयडिया भेटली ही, की मला आता हे बिझनेस केलं पाहिजे? कारण की तुम्ही बोललात आधी आता जॉब करत होतात आणि अचानक सडनली जॉब सोडून मग नंतर हे असं बिझनेस करायचं कसं कुठून हां. प्रेरणा मिळाली तुम्हाला? आता ती ती फार लाँग स्टोरी आहे. ती लाँग स्टोरी आहे. म्हणजे तिचं 2023 पासूनच तिचं सगळं हे झालंय, बेस सुरू झाला त्याचा, त्या गोष्टीचा आणि मग तिथून पुढे ती जर्नी सुरू झाली. ती आत्तापर्यंत नॉनस्टॉप म्हणजे मला असं वाटलं, जर कदाचित ही आधी जर अपॉर्च्युनिटी मला भेटली असती, तर मी जॉबच केली नसती. अच्छा. मी हेच पुढे घेऊन गेले, तर आज खूप पुढे गेली असती. बरोबर. नाही पण ते असतं ना प्रत्येक गोष्टीचा एक वेळ, वेळ एक असतो, वेळ काळ ठरलेली असते. असतो. येस. बरोबर. त्यावेळेसच ते आपल्याला भेटतं. भेटतं. तर मोना तुम्ही आता म्हणालात, की एक स्टोरी खूप मोठी स्टोरी हं. आहे. मग ते काय बिझनेस रिलेटेड काय आहे, की की अजून काही? बिझनेस रिलेटेड पण आहे, कारण बिझनेस त्याच्यातूनच पुढे गेली मी. अच्छा, हां. त्याच्यात. तर लाईफची सगळ्यात मोठी स्टोरी जी म्हणशील ते तर अनटोल्ड स्टोरी. तू एक मैत्रीण म्हणून तू ऐकशील, पण आज हजारो मैत्रिणी माझ्या त्या स्टोरी ऐकणार आहेत आणि मला खूप बरं वाटतंय, की ह्या माध्यमातून मी इतरांना पण ती त्याच्यातून मोटिव्ह होतील, की काहीतरी घेतील. म्हणून मला आनंद वाटतोय, की ती मी काहीतरी शेअर करते तुमच्यासाठी. तर 2000 म्हणजे जेव्हा कोविड होतं, तर मग मी 2023ची मंत्रालयीन क्लर्कची पहिली एक्झाम पास झाली. आणि त्याच्यानंतर थोडे 2 महिने लागले ते रिझल्ट यायला. तर मी थोडीशी नर्व्हस झाली कारण पेपर खूप हार्ड गेला होता. तर तरी पण मला होप्स होत्या थोड्याशा आणि कोइन्सिडेंटली मी त्याच्यामध्ये पास झाली प्रिलिम एक्झाममध्ये. एक्झाममध्ये पास झाल्याच्या नंतर मग मला प्रेशर आला, की मला मेन्सचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. मेन्सचा अभ्यास म्हणजे तो इतका क्लिष्ट अभ्यास असतो ना एम-पी-एस-सीचा म्हणजे आता जे करतायत किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना ते समजू शकतील, की बाबा हे काय असतो. काय असं? सकाळी म्हणजे सकाळी जे आवरलं ना 9 ते 10 हं. लॅपटॉप, माझा हेडफोन, माझा मोबाईल, सगळं स्टडी टेबल, जेवण, नाश्ता सगळं बरोबर घेऊन बसायची आणि एका जागेवर 8 ते 9 तास एका जागेवर मी बसून घरातलं सगळं काम करून मी तो अभ्यास करत होती. आणि असं करता-करता म्हणजे गेलं, की त्याच्यामध्ये ना मला थोडासा त्रास व्हायला लागला ॲसिडिटीचा. हं. तर मला काय वाटलं, की ॲसिडिटी नॉर्मल ॲसिडिटी असेल ती. म्हणून ते कंटिन्यू बसून बसून पण होतं होते ना. आणि मला पहिल्यापासून ॲसिडिटीचा त्रास होताच. हं. पण जास्त वेळ बसल्यामुळे पण होत असेल कदाचित, हं. असं मला त्यावेळेस वाटलं. मग इग्नोर इट. कारण मला प्रेशर खूप होता. हो. खूप म्हणजे खूप प्रेशर म्हणजे मम्मीचा फोन घ्यायची नाही.
मिस्टरांचा एकदा फोन फक्त, सासूबाईंचा एकदा फोन, बाकी फोन अलाउच नव्हते माझ्यासाठी. सीरियल म्हणजे टीव्ही अजिबात हे नव्हती. बरं. खूप सॅक्रिफाईस केलं त्या 8-9 महिन्यामध्ये आणि मेन्सची तयारी चालू केली. मेन्सची तयारी अशी केली ना तगडी एकदम, की त्याच्यामध्ये हेच द्यायचं नाही, कुणाला एक्सक्यूज द्यायचा नाही. पण नंतर-नंतरला ना मला थोडा इश्यू जाणवायला लागला. पण मी लक्ष नाही दिलं. निग्लेक्ट केलं का? तर मला हे पडलंय ना पुढे एवढं डोंगरा एवढा अभ्यास करायचा होता आणि त्याच्यासाठी ना जेवढा अभ्यास करू ना आपण, तेवढं कमीच वाटतं म्हणजे कमीच पडतो तो अभ्यास करणं. मग मी जास्त त्याच्यामध्ये ना जास्त हे केलं, अभ्यास करत गेली. मग डिसेंबरमध्ये माझा पेपर झाला, एक्झाम झाली आणि मग मी गावी गेली. कारण मी 1 वर्ष गावी पण नाही गेली. बरं. मग गावी गेली 4-5 दिवस, 10-12 दिवस घेतले आणि परत आली. नंतर ना माझ्याकडे काम नाही ना काय आता मग अभ्यास नाही, एक्झाम झालीये, फ्री झालीये. मग माझं ना सारखं लक्ष तिथे जायला लागलं, की बाबा मला त्रास का होतोय? त्रास होतोय, मला ॲसिडिटी होते. खूप छान मला त्यांनी सल्ला दिला आणि त्यांनी गोळ्या औषध दिले. तर 1दा-2दा दिले त्यांनी. तर मला बोलले, "ही काय नॉर्मल ॲसिडिटी मला वाटत नाही. तू काय कर एंडोस्कोपी कर आणि जा." सगळं अवेलेबल असून मिस्टर बोलले, "अरे चल जाऊया कर. डॉक्टर बोलले तर जाऊया. रोज तुला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतोय." तर मी आणि कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होत होता. तर मग मी काय ठरवलं, की चल एकदा जाऊया. एकदा संडेला ना मला सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्रीपर्यंत मला सारखं एका ठिकाणी दुखत होतं इथे. खूप असं वेगळंच दुखत होतं ते काहीतरी वेगळं. मग मी काय केलं, माझ्या मिस्टरनी म्हटले, "आता बस, आता काय तू थांबू नको. तू उद्या लगेच अपॉइंटमेंट घे आणि लगेच आपण एंडोस्कोपी करूया." मला आठवतं जानेवारी 2024 22 तारीख होती. त्या दिवशी मग मी एंडोस्कोपी केली आणि गेलो एंडोस्कोपी केली तर एकदम नॉर्मल. मी 5 किलोमीटर धावून आली होती. एंडोस्कोपी करताना. माझं वजन होतं 72 केजी. म्हणजे इतकी मी हेल्दी होती. आणि मग मी एंडोस्कोपी करायला गेली तर तिथे त्यांना जाणवलं, की बाबा माझ्या ह्याच्यामध्ये ट्यूमर आहे. तर त्यांनी लगेच बायोप्सी पण करून घेतली. बायोप्सी म्हणजे त्याचा एक तुकडा काढला आणि तो काढून घेतला, की परत हे करायला नको. आणि नंतर ते काढून झाल्याच्या नंतर ते डॉक्टर बोलले, मला सांगत नव्हते, की म्हणले, "डॉक्टर तुम्ही मला बिनधास्त सांगू शकता. नो प्रॉब्लेम. काय झालं ते?" तर त्यांनी मला सांगितलं, की "मॅडम तुम्हाला ना 99% आहे ना तुम्हाला एसोफेगसचा म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर आहे." तर मी शॉक होती. म्हणजे शॉक म्हणण्यापेक्षा असं आहे, मी एक्सेप्ट केलं लगेच. का तर माझे मिस्टर सोबत होते आणि मी ते एक्सेप्ट केलं आणि पुढे गेलो. तर मी त्या डॉक्टरना फक्त एकच प्रश्न केला, "डॉक्टर मी ह्याच्यातून बरी होईल ना?" डॉक्टर म्हणले, "मैम आप बहुत फिट हो और यंग भी हो, तो आपको कुछ नहीं होगा. आप ठीक हो जाओगे." बस मला तेवढंच हवं होतं. मलाही वाईट वाटलं. मला पण शॉक झाला. मी पण शॉक झालीये. पण मिस्टर माझे तसे नाहीत ना. ते खूप सॉफ्ट आहेत. खूप म्हणजे मी त्यांना म्हणजे ते तुम्ही घाबरला असतात तर ते सुद्धा खचले असते बरोबर. आणि त्यांच्यासाठी आणि मला ना जेव्हा समजलं ना, की मला कॅन्सर आहे, मला माझ्या मरायची भीती वाटली नाही किंवा मला पुढे काय व्हायची भीती वाटली नाही. माझ्या डोक्यात एकच प्रश्न आला, माझ्या नवऱ्याचं काय होईल? म्हणजे आपण बोलतो ना लहान लेकरच आपल्याला लेकरं असलं की आपण कसं करतो, म्हणजे बाबूचं काय होईल? मी म्हणते माझ्या नवऱ्याचं काय होईल? एवढाच प्रश्न माझ्या तो मनात आला त्या दिवशी आणि म्हटलं चल देव आहे, देव बघून गेला आपल्याबरोबर आणि मला माहिती आहे ना, की आपण देवाबरोबर किती कनेक्टेड आहोत ते आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर आली. आम्ही त्या लॅबमधून बाहेर आलो आणि ओके होती मी एकदम ओके. माझ्या भावाला तिथून फोन केला, बारक्या भावाला सांगितलं, गावाला असं-तसं झालंय. तो म्हणला, "ठीक आहे." मोठा भाऊ पण बोलला, मी पण बोलले त्याच्यावर, "घाबरू नको, आम्ही आहोत." म्हटलं, "इट्स ओके." म्हटलं, "मी फिट आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ." मी बाहेर आली. दादर टीटीला उभं होतो. म्हणजे पण तेव्हा त्या दिवशी ना त्यांनी मला अशी एकदम घट्ट हग केलं आणि एवढे रडत होते ना तिथे, की तो दिवस मी अजून पण विसरू शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मला सांगितलं की डायरेक्ट सिटी स्कॅन कर. सिटी स्कॅन करायला गेलो. पहिल्यांदा तेवढं मोठं मशीनमध्ये जायचंय ना, जायचं बरोबर. खूप भीती वाटत होती. भीती म्हणजे बरोबर. मला सर्दी झाली तर मी डॉक्टरकडे जाते आणि टोचलं तरी मला भीती वाटते. म्हणजे मी खूप अशी जरी हट्टी-खट्टी दिसत असेल, तरी मी खूप नाजूक आहे आणि खूप सेन्सिटिव्ह म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी. तर मग मी गेली तिथे सिटी स्कॅनमध्ये गेली आणि मग मला डॉक्टर त्यांनी झोपवलं त्याच्यामध्ये. मग मला भीती वाटली. मी उठली म्हटलं, "मला नाही करायचं, मला भीती वाटते." मग त्यांनी काय केलं, मला अशा ठिकाणी माझ्या मिस्टरनं उभं केलं, की मला ते दिसतील. बरोबर. ते सगळं मास्क वगैरे मास्क, घालून हो, त्यांना हो. उभं केलं आणि मग माझे मिस्टर बोलले, "मी आहे तिथे, तू चल." मग मी गेली तिथे आणि केलं ते सिटी स्कॅन वगैरे केलं. त्याचा रिपोर्ट वगैरे आला. छान रिपोर्ट होता, की एकाच ठिकाणी होतं. आपलं कुठे स्प्रेड वगैरे झालेलं नव्हतं. मग परत घरी आलो. परत म्हटलं आता काय करायचं? माझा भाऊ आला. सकाळी त्याला 10 वाजता सांगितलं. अहिल्यानगरला राहतो. तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझ्यासोबत होता, माझा बारका भाऊ. म्हणजे घरचे किती गरजेचे असतात आपल्यासोबत त्या वाईट वेळेमध्ये ना. सपोर्ट सपोर्ट खूप महत्वाचा मस्ट असतो. असतो, आणि महत्वाचा असतो. मी म्हटलं ठीक आहे. मी ओके होती. म्हणजे माझ्याकडे बघून कुणाला वाटलं पण नाही, की मला काहीतरी झालं असेल म्हणून.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग विचार आला, की आपल्याला म्हणजे जरी कळालंय, आपल्याला काहीतरी झालंय, पण योग्य मार्गदर्शन, योग्य ट्रीटमेंटची पण गरज गरज असते, असते. की आपण आहे ना, कधी पण आहे ना, हे कोणतीही गोष्ट असू दे हेल्थच्या बाबतीत, आपण सेकंड ओपिनियन घ्यायलाच घ्यायलाच पाहिजे. पाहिजे. बरोबर. मग माझ्या भावाचे मित्र होते, डॉक्टर लोकच होते ते पण. भारतातलं सगळ्यात टॉप मोस्ट हॉस्पिटल टाटा मेमोरियल टाटा. हॉस्पिटल आहे. हं. ते सोडून जर तू गावाला जाशील, तर तुझ्यासारखी मूर्ख एक पण नाहीये. आणि जर तुला जगायचं असेल, तर तू तिथे बरी व्हायची असेल, तर तू टाटामध्येच ट्रीटमेंट करायची. इव्हन तुला जर नसेल जायचं, तू माझ्याकडे यायचं पण एवढ्या हक्काने ते मला बोलले. बोल. मग मी ठरवलं, की टाटामध्ये जायचं. आता टाटामध्ये जायचं म्हटल्यानंतर काय करायचं? मग माझी बहीण अस्मिता ती आहे छोटी, मामी बहीण माझी. हां. माझ्यापेक्षा वयाने छोटी आहे खूप. पण त्यावेळेस तिने ना खूप मोठं असल्याचं दाखवलं मला, मोठ्या की बहिणीसारखं एक मा आईच्या आईच्या जागेवरती जागेवर तिच्या म्हणजे मोठ्या बहिणीसारखं तिने मला सांभाळलं. म्हणजे ती मोठी झाली ती मोठी त्यावेळेस. झाली. आणि बोलतो ना तिचे छोटे-छोटे लेकरं सोडून म्हणजे मुलं सोडून 7:00ला ओपीडी असायच्या. मग नाव टाकलं टाटा हॉस्पिटलमध्ये. हे भीतीने एवढा मोठा गोळा आला पोटामध्ये. अरे मी पण तुमच्यासारखीच ऑर्डिनरी बाई आहे नाही, ना. बरोबर आहे. त्याच्यातून जेव्हा जातो फर्स्ट टाईम जेव्हा ते बघतो आपण हं, 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 हं. आणि असं भीतीने गोळ्या यायचे पोटामध्ये, पण ती सोबत असायची, माझे मिस्टर असायचे आणि मग आम्ही सुरुवात केली ती ट्रीटमेंट. पण वेळ लागतो वेळ थोडासा लागतो. तिथे आणि कोणत्याही गोष्टीला पेशन्स फार महत्त्वाचे आहे तिथे. पण विचार आहेत ना, डोक्यातले विचार ते काही थांबायचे नाहीत. तरी पण देवाचं पुस्तक, खूप साऱ्या प्रार्थना होत्या माझ्यासोबत देवबापांच्या. लोकांनी खूप सारे माझ्यासाठी प्रेयर वगैरे केल्या होत्या आणि मग जशी माझी ट्रीटमेंट सुरू झाली, मग मी पेट स्कॅन केलं. मला एक पेट स्कॅन सांगितलं करायला. ब्लड टेस्ट वगैरे झाल्या, सगळं झालं. मग एक शेवटचं पेट स्कॅन सांगितलं आणि मग त्या पेट स्कॅनमध्ये कळालं, की मला 3rd स्टेजचा इसोफेगस कॅन्सर आहे. थर्ड स्टेज. 3rd स्टेजमध्ये होता. तर ते 3rd स्टेजमध्ये मला समजलं, आता समजलं, पण त्यांनी सांगितलं, की इट्स क्युरेबल. मग क्युरेबल आहे तर तुला रेडिएशन पण घ्यायला लागेल आणि किमो पण घ्यायला लागेल. तर म्हटलं ठीक आहे. आता काही का असेना ते 4th स्टेजमध्ये असू नाही तर थर्ड. लास्ट स्टेजला असू, बरोबर. पण आपल्याला ट्रीटमेंट तर ट्रीटमेंट करायचीच आहे ना. करायचीच. घाबरून तर घरात बसायचं नाहीये आपल्याला. हं. आपल्याला ट्रीटमेंट करणं मस्ट आहे आणि ती करायलाच पाहिजे. आणि मग गेली. मग तिथे मला सांगितले 23 रेडिएशन सांगितले. रोज एक रेडिएशन असायचं आणि 5 किमो होते. 5 आठवड्याला 5 किमो होते. मग ते ठीक आहे म्हटलं. मग ते सुरुवात केली. पण प्रत्येक वेळी माझी बहीण माझ्यासोबत असायची. पण नंतर मला जाणीव झाली, की त्या मुलांना नाश्ता नसायचा, शाळेत हो. जायचे नाही किंवा त्यांच्याकडे बघायला दिवसभर कोण नसायचं. होतं ना आपलं एक स्ट्रक्चर डोक्यात माइंडमध्ये फिट असतं, की सासू कशी असते. कशी असते. ती मुलाची साईड घेते, आपल्याला कधी समजून घेत नाही वगैरे, हं, वगैरे. हं, हं. खूप साऱ्या गोष्टी असतात. पण ठीक आहे ना, माझी सासूबाई खूप वेगळ्या निघाल्या. म्हणजे मी अनएक्सपेक्टेड म्हणजे मी कधी त्या हेच केलं नव्हतं, इमॅजिन केलं नव्हतं, की माझी हं. सासू माझ्या मिस्टरांचं माझ्यावर अफाट प्रेम आहे. ते मला माहिती आहे. पण माझ्या पण सासूबाईंचं सासूचं माझ्यावर एवढं प्रेम असेल हे मला त्यावेळेस कळालं. त्यावेळेस आणि काही गोष्टी ना आपल्याला आय थिंक त्या हॅपन गरजेच्याच आहेत गरजेचं आहे. होण्याच्या, बरोबर. की त्याशिवाय त्यावेळेस आपल्याला ती किंमत माझा पण कळत नाही. माझा ना अख्खा जन्म वाया गेला असता. पण माझ्या सासूचं माझ्यावर एवढं प्रेम आहे मला आत्तापर्यंत समजलं नसतं. समजलं नसतं. बरोबर आहे. आणि ती माझे जाणीव करून हां. देण्यासाठी आणि माझ्या मिस्टरांचं प्रेम आहे की माझ्यावर ते आपल्याला सगळ्यांना माहिती माहिती असतं. आहे. बरोबर पण आहे. सासूचं एवढं प्रेम असं हे मला त्यावेळेस कळालं. आणि आत्ताही, आता मी एकदम फिट आहे ना, तरी पण मला ना ते अजूनही तसे ट्रीट करतात. असं नाही का एकदम काळजीने वगैरे काळजी. म्हणजे मुलगा एवढं प्रेम करत नाही, एवढं सासूबाई प्रेम करते. म्हणजे सगळं उलटं झाल्यासारखं झालं. आणि नंतरला मग ट्रीटमेंट मी चालू केली. मग माझी बहीण रोज-रोज कशी येणार ना माझ्यासोबत. मग मी तिला सांगितलं. मग एक सिस्टरनी प्रार्थना केली माझ्यासाठी. तर त्याच्यामध्ये ना एक ना वचन होतं, की "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या सोबत आहे." असं काहीतरी वचन होतं देवबापाचं. मग मी ते वचन आहे ना माझ्यासाठी क्लेम केलं, की हे माझ्यासाठीच आहे. बरोबर. आणि मग तिथून पुढे मी इतकी स्ट्राँग झाली ना, रोज मस्त मेकअप लावली, पावडर करायची आणि जायची. गुड. बॅग घ्यायची आणि जायची. सगळ्या ट्रीटमेंट मी एकटीनेच केल्या. म्हणजे बोलतात ना, माझे 99 म्हणजे 100% पैकी मी 80% ट्रीटमेंट मी एकटीने केली. एकटी. फक्त किमोसाठी ना ते लोकं नातेवाईक पाहिजे किंवा सोबत कोणतरी पाहिजे म्हणून त्यांना मी घेऊन जायची नंतरला. मग ते रेडिएशन घ्यायला जायची. तिथल्या बायका ओळख होते ना अशी हं. आणि तिथे गेल्यावर मला ना खूप सारे पेशंट भेटले म्हणजे वेगवेगळे कशा याच्यातून आलेले, खूप लांब-लांबून. मग देवाला धन्यवाद द्यायचे, की "देव बाप्पा मला खूप जवळ आहे इथून जवळ आहे. बरोबर आहे. आणि जवळ पण आणि देव बाप्पा मी खूप फिट आहे अजून." हं. म्हणजे इतरांची ते बघतात म्हणजे आपण कंपॅरिझन मी देव बाप्पा मला थँक की मला असं चांगलं ठेवलंयस म्हणून. ते पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डॉक्टरांकडे जायची ना आतमध्ये. डॉक्टर मला बोलायचे, "पेशंट कोण आहे?" म्हणजे "मीच आहे." "आपके साथ कौन आया है?" म्हणजे "कोई नहीं आया है, बैठो." आणि मीच सगळं बोलायची. आणि म्हणजे ठीक आहे. रोज माझा मी क्लासला जशी जायची ना,
तशीच मी मेकअप करत जायची. इथून जात होती आपल्या म्हणजे इथे आपला गेट आहे. हं, भोईवाडा पोलीस लाईन हं, आणि कोर्टाच्या इथे ना एक गेट आहे. असा एकदम छोटासा गेट आहे. मी आवर्जून सांगेल ही गोष्ट. हं, मी जेव्हा उभं राहायची ना, मी जायची रेडिएशनला रोज जायला लागायचं ना. मी दरवाजात उभं राहायची आणि दरवाजातून माझ्या देवाचा फोटो दिसतो मला. हं, तर फोटो दिसतो आणि मी त्याला तिथं अशी अशी उभं राहायची आणि बोलायची, "देव बाप्पा चला माझ्याबरोबर. हं, माझ्याबरोबर चला." हं, अशी बोलायची. "देव बाप्पा" मी अशी बोलते मी देवाशी आणि मी म्हणते, "देव बाप्पा आता चला माझ्यासोबत." आणि तो गेट खूप छोटा आहे. हं. म्हणजे दोघे जण जर गेलो ना, तर आपल्याला असं अंग चोरून घ्यायला लागतं, की बरोबर. अ, एकदम एंट्री नाही करू एंट्री नाही शकत. करू शकत. एवढं ते छोटं गेट आहे. हं, हं, हं. पण तिथे ना गेल्यावर मी एकटी जरी असेल ना, तरी मी आपोआप अशी होत होती एका साइडला. लिटरली म्हणजे अजून पण माझ्या अंगावर आहे ना, हे येतात आहे. हं. तर मला वाटतं, की त्यावेळेस आहे ना, माझा देव खरंच माझ्यासोबत येत होता सोबत आहे. सोना. नाही. खरंच लिटरली येत होता. मी बोलायची रोज तिने म्हणून ठरवलं, "चला देव बाप्पा आता इथे नका बसू, चला माझ्यासोबत." आणि मी तिथे गेले ना, बरोबर असं असं व्हायचं, की हं. आपल्यासोबत फील कोणतरी आहे, येतच. फील येत बरोबर. होता. आणि मग त्याला ट्रीटमेंट माझी ना जानेवारीत चालू झाली. मार्चमध्ये संपली पण. आणि मार्चमध्ये संपली आणि डायरेक्ट मेमध्ये मग मी फक्त रिपोर्ट दाखवायला गेली. की डॉक्टर बोलले, "आता ऑपरेशन करूया." हं. ऑपरेशन करूया तर मी म्हटलं, "ठीक आहे." आणि किती पण मी काय बोलते, किती पण हे असू दे. मला माझ्या नंतरला ट्रीटमेंट चालू झाली ना, त्याच्यानंतर मला ना माझ्या माझं नाही हे यायचं मला टेन्शन. मला खर्चाचं टेन्शन यायचं, की किती पैसे किती लागतील पैसे आता? लागणार? की आता किती पैसे येतील? मी बोलायचे, "आता किती पण नाही म्हटलं आपण बाई माणूस आहे ना, आपण तो विचार करतोच, की आपण बरोबर. कुठून मॅनेज मॅनेज करायचे, कर. कुठून आणायचे, किती खर्च येतोय आपल्याला माहिती नसतो." हं. आणि लोकांचं ऐकायची मी तिथे गेल्यानंतर ह्यांना हे बोलायचे, ₹15,00,000 खर्च बरं. आला, हं, हं. ₹20,00,000 खर्च आला आणि आपण सर्वसामान्य माणसं आहेत गं, की आपल्याकडे मेडिक्लेम पण नव्हता मी हं. काढलेला. मग मी काय केलं, मला त्याचं टेन्शन यायला लागलं. नंतर माझा भाऊ इथे मानलेला. तो हं. बोलला, "तू पैशाचं टेन्शन घेऊ नको. तू फक्त तुझं टेन्शन घे. तू तू कशी हेल्दी राहशील ना, त्याचं टेन्शन घे बरोबर. बाकीचं." आणि माझे मिस्टरांनी पण मला त्यावेळेस बोलले, "मी सगळं तुझ्यासाठी ना सगळं विकू शकतो आपण. मी घर-दार सगळं विकीन, पण तुझी ट्रीटमेंट करीन. तू फक्त तुझी काळजी घे आणि आम्ही आहोत." माझ्या भावाने पण खूप सपोर्ट केला त्यावेळेस. माझ्या बारक्या भावाने, मोठ्या भावाने. तर त्यावेळेस फॅमिली किती महत्त्वाची असते ना, हे ते आपल्याला कळतं. कळतं. आणि मग मी ना देवाकडे रोज प्रार्थना करायची बरं का सोनी. रोज प्रार्थना करायची, "देव बाप्पा माझ्याकडं जेवढे पैसे आहेत ना, तेवढेच मला खर्च येऊ दे, की कर्ज नको." का माहिती का? हं. पुढे गेल्याच्या नंतर परत ते पण ते कर्ज कसं फेडायचे. फेडायचं हे पण आपल्यालाच माहिती असतं, की आपलं इन्कम सोर्स इन्कम किती आहे सोर्स. बरोबर. आणि आपल्याला ते द्यायचं किती आणि आपण ठेवायचं किती. म्हणून मी प्रार्थना करायची, की "देव बाप्पा, की मला ना थोडाच खर्च येऊ दे." आणि तुला सांगू माझ्या अपेक्षेच्या खूप खाली खर्च आला मला तो. महात्मा फुले योजनेतून सगळं झालं. म्हणजे माझे रेडिएशनचा खर्च, किमोचा खर्च, बाकी सर्व. मग मला एवढं हे ट्रीटमेंट नव्हती माझी हार्ड. मग हे सजेशन तुम्हाला कोणी दिलं? हे सजेशन तिथे टाटा हॉस्पिटलमध्ये खूप देतात. चांगली सेवा आहे. अच्छा. खूप चांगलं मी बोलते ना 10 आउट ऑफ 10 मार्क्स मी टाटा हॉस्पिटलला देईन. ₹1 अफरातफरी नाही. डॉक्टर बरोबर. लोकं सर्व चांगले, स्वच्छता एकदम छान आणि ट्रीटमेंट एक नंबर. ते सजेस्ट करतात सजेस्ट तुम्हाला. करतात, की तुम्ही इथे-इथे फॉर्म भरा. हं. तुम्ही असं-असं करा आणि पैसे हॉस्पिटलला जर असं वाटलं, की आपल्याला खूप खर्च यायचा, ते लोकं स्वतः ट्रस्टीकडून जाऊन कमी पण करून देतात. म्हणजे एवढी चांगली तिथं हे आहे ना, मग ही गोष्ट असं आहे, की खूप जणांना माहिती माहितीच नसेल, नाहीये. की त्यांना आज आणि हे कळेल. टाटा हॉस्पिटलमध्ये ना एक गोष्ट मी तर बोलेन ना, देव बाप्पा खूप चांगली आहे, की लहान बाळांची ट्रीटमेंट 18 वर्षापर्यंत पूर्ण फ्री. त्यांना राहायला, जायला ठिकाणी सर्व सर्व फ्री. औषध वगैरे सर्व फ्री आहे. ती गोष्ट मला इतकी आवडली ना, की ठीक आहे ना, किती लांबून-लांबून किती लोकं मुलांसाठी येतात. हो, हो. खूप छोट्या-छोट्या मुलांचे छोट्या-छोट्या तर बरोबर. मुलांचं. तर त्यांना सर्व ट्रीटमेंट फ्री दिलेली त्या हॉस्पिटलनी. आणि जर मला कोण बोललं ना पर्सनली, की "तू टाटा हॉस्पिटलला किती मार्क्स?" 10 आउट ऑफ 10. कारण मी तिथे अनुभव किती घेतला, की एवढं छान हॉस्पिटल आहे, की ज्यांना कुणाला माहिती नसेल, आता हे व्हिडिओज बघताय, त्यांचे नातेवाईक असेल, मित्र-मैत्रिणी असेल, ज्यांना कुणाला झालं असेल, त्यांनी सरळ सांगा, की तुम्ही इकडे-तिकडे न जाता तुम्ही टाटा हॉस्पिटलला जा. कारण रेडिएशनसाठी मी जेव्हा 23 दिवस जात होती सारखी, तर आपली ओळख होते एक सराउंडिंग, बरोबर. आपली ओळख होते. तर तिथे ना, सोना 100 90% असे लोकं होते, की बाहेर ऑपरेशन करून फसले आणि हं. त्यांनी सांगितलं, की जाऊ आता शेवटचा नंतर ऑप्शन टाटा. टाटा हॉस्पिटल. त्यापेक्षा तुम्ही सुरुवातच टाटा हॉस्पिटल सुरुवातीच करून ना करा बरोबर. तिथून. माझं ऑपरेशन झालं मेमध्ये. जूनच्या 6 तारखेला मला सोडलं आणि जूनच्या 12 का 13 तारखेला मला सांगितलं, की "मॅडम तुम्ही कॅन्सर फ्री आहात." वाह! पहिला फॉलोअप घेतला. "मॅडम तुम्ही कॅन्सर फ्री आहात. आर यू फिट? आता तुम्ही एकदम फिट आहात. आता तुम्ही घरी जाऊ शकता. फक्त हायजीन पाळा आणि स्वतःची काळजी घ्या." काळजी घ्या. तर खूप चांगलं म्हणजे पण बॉन्डिंग. ह्याच्यामध्ये एक बोललं पाहिजे ना, की तुमचं तुमचं एक कौतुक केलं पाहिजे, की तुम्ही स्वतःला म्हणजे तुम्ही खचला नाहीत त्यावेळेस. कारण की आपण स्वतः जर नाही, खचलो नाही. ना, खचलो की असतो, पण कधी?
जेव्हा घरातून सपोर्ट नसता Support भेटला, नसतो. तर बरोबर. माणूस खचला जातो, की आपल्या हो. मागे कोणीच नाहीये. मी विचार काय केला माहिती का? हां. अरे पण मला खरंच काही नव्हतं काहीच करायचं. आणि तुम्ही बोललात ना, मी एवढी प्रॉपर रेडी वगैरे होऊन जायची. म्हणजे तुमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग होती म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हली म्हणजे घेतलं ते. माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली. होते ना, 7 वेळा नाही मी 1000 वेळा त्याच्याशीच लग्न करायला परत आहे. 7 जन्म नहीं पूरे और हां, 7,000 7 7,000 करोड हां, जन्म. खरंच. काय मग आणि जीजू जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना खूप आनंद होईल. आणि असं मी त्याच्या तोंडावर कधी त्यांचे कौतुक करत नाही. पण त्याच्यासारखा नवरा भेटणं म्हणजे नशिबाचा भाग. आणि तर त्यांची आई पण खूप चांगली आणि बोलतो ना, सासूबाई आई होत नाही, पण होतात हां. होतात, होतात. होतात, होतात. बरोबर. आणि खरंच झाली माझी सासूबाई, खरंच माझी आई झाली आणि सांभाळून घेतलं. आणि सपोर्ट नसता ना, तर आपण सुद्धा डिप्रेस झाली असती. मी सुद्धा बोलतो बरोबर. ना, आपण तिथेच अर्ध मरतो ना, की आपल्याला कोणी सपोर्ट कोणी देत सपोर्ट नाही. नाहीये. बरोबर आहे. रोगाने कमी मरतो, पण ते सपोर्ट सपोर्ट नसल्यामुळे मेंटली आपण जास्त खचून जात असतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मी 2 महिने गावी गेली मम्मीसोबत. मम्मी आली होती, मामी होती हं. आणि माझ्या सासूबाई हे होते. मग मी गावी गेली आरामासाठी. चल थोडे दिवस. कारण 42 टीचर्सचं ऑपरेशन होतं. रोबोटिक सर्जरी होती माझी. मग माझी इथून इथे जॉइन केले. अन्नलिका पूर्ण काढली. 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 फक्त तेवढा प्रॉब्लेम आहे, की मी 2-2 तासाला थोडं-थोडं खाऊ शकते. म्हणजे जेवढं आपण पहिलं जेवढं खात होतो, तेवढ्या प्रमाणात नाही खात. तर थोडं-थोडं पण सर्व खाऊ शकते. फक्त गोड अव्हॉइड केले थोडंसं. हं. ते चांगल्या माणसालाही करतात. ते करतात. हां. बरोबर. तर तेवढंच काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये झालंय. नाहीतर आय एम फिट. म्हणजे मी असं वाटत नाही, की मला आणि हां, दुसरं महत्त्वाची गोष्ट, की मी जी पहिली होती, त्याच्यापेक्षा आता अजून छान दिसते. की नाही बोललं पाहिजे ना, की तुमची इनर ब्युटी आता सगळी सगळं बाहेर आहे. येते. नाही, नाही. आणि मी खरं सांगते, म्हणजे हे काही खोटं नाहीये किंवा हवं तर मी पहिलेचे फोटो दाखवेन आताची कंपॅरिझन करायला. आणि पहिल्यापेक्षा लोकं काय म्हणतात, की कॅन्सर म्हणजे खूप मोठा आजार आहे. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे? अरे काही नाहीये. ते ऐकूनच असं घाबरून जातात आणि हां. लोकं खचून जातात. नाही खचायचं. कशाला खचायचं? आपण जर स्ट्रॉंग राहिलो ना, की समोरची ट्रीटमेंट पण आपल्याला लागू होते. लागू होतं. तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉडीला रिस्पॉन्स त्या औषधाचा भेटत नाही, तोपर्यंत कोणतंही औषध तुम्हाला लागू होत नाही. बरं. मग ते कोणतंही असू दे. मग तसंच आहे ना, तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट चालू करता कोणती पण, तुम्ही मनाने स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं तुम्ही बॉडीला रिस्पॉन्स, आराम, डॉक्टरने सांगितलेलं सर्व पथ्य, पाणी सगळं पाळणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का? तुम्ही घाबरायचंच नाही. आता जर ती झालंच आहे. ते पटकन ॲक्सेप्ट केलं ना, एखादी गोष्ट आपण ॲक्सेप्ट केली, की ना आता झालंच तर आपण कशाला हे करायचं ना? ती गोष्ट ॲक्सेप्ट करून पुढे जर गेलात, तर पटकन रिकव्हर होतं. बरोबर. नाहीतर आपण विचार करत असतो, "अरे मलाच का झालं? कसं आणि झालं?" तो विचार करायची वेळच नसते. वेळच नसते. वेळच बरोबर. नसते ती. हं. मग त्याच गोष्टीत नाही सांगते मी इतर कोणतीही गोष्ट असू दे ना, बरोबर. सत्य पटकन स्वीकारायचं. पण त्याने काय होतं पुढचा त्रास कमी होतो. विचार करून कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का आतापर्यंत? जर झाला असतं तर सगळे लोक सगळे विचारच करत प्रयत्न असते. केलेच नसते ना.